साधन केले होते तिथे संघाला वाटते रणनीती यांची असणार होते म्हणजे जास्तीत जास्त धावांचा डोंगर येथून समोरच्या संघाला टार्गेट देणं आणि स्टार्ट. धन्यवाद. वाटते टाळ्यांच्या गजरात सर्वांनी हा सामना आणि बंद करत आहे. टाळ्या वाजवत सर्वांनी आणि खेळाडूंना प्रोत्साहित करायचं. पहिला चेंडू पहिलाच चेंडू आणि ग्रीन पावरती हा पहिला साजरा कोष्टे बुजूर संघाला काय पुन्हा त्यांचा चेंडू टप्प्यात पुन्हा एकदा संतांचा चेंडू अठरा चेंडू लेवल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू त्याला कळला नाही आणि पाहूया आपल्या संघासाठी कुटुंबात वाटत लेफ्टचा वाईट टाकला चेंडू हा अंदाजी वाईट डिक्लेअर केलेला आहे. पुन्हा लिहिलेला चेंडू वाटतंय वाईट लेफ्टचा खूपच वाईट टाकला चेंडू तिथे संघ किरण तोडे हे वाटतंय जातील परंतु पंचावरती काही त्याचा प्रभाव नाही आणि मात्र आवश्यक बदल संत संघाने पुन्हा किरण तोड्यांचा उंच आणण्याचा प्रयत्न वाटतंय इथे मागे एक धाव पूर्ण वाटतं बाउंड्रीकडे आपल्याला पाहूया आणि वाटतं जवळपास हे बाउंड्रीला बघा वाटतं नाही एक धाव पूर्ण दोन धाव पूर्ण झालेले आहेत त्या तिथे संघाच्या तिचा वाटतं पाहूया आणि वाटतं किरण तोरडे यांना सुसाईड करावं लागलेलं आहे कारण इतकं पुन्हा एकदा संत संचारे आउट करायचा चेंडू मला वाटतं चेंडूला काही कळला नाही मला वाटतं ही बाउंड्री त्यांच्या पार त्याचा चेंडू पाहूया बाउंड्री 4 आहेत का आणि वाटतं 4 असतील 4 धावा पहिलाच चेंडू 4 धावा पण त्या बदल्यात 12 धावा बदल आले संत संचाऱ्यांना पुन्हा एकदा नवीन फर्स्ट लीग मध्ये गेला चेंडू एक धाव पूर्ण 4 होतात का कारण चेंडू स्पीड वाटतं बॉल थांबलेला आहे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि 2 धाव पूर्ण झाले त्या पाहूया पुन्हा एकदा आपल्या संघासाठी काय करू पाहतात ते वाटतं चौका षटकांची आतंकवादी करणारे अमोल पवार पाहूया पुन्हा सुजित अमोल पवार डाय दिला चेंडू ज्यात काय 2 धाव पूर्ण आणि दुसऱ्याकडे प्रयत्न परंतु उत्तम क्षेत्ररक्षण संत संचाऱ्यांच्याकडून आणि एका धावा समाधान म्हणावं काय ते इथे संघाला अमोल पवार आणि एका धाव घेतलेली आहे पुन्हा एकदा सुजित अपील छोटीशी अपील परंतु पंधरा एकदा सुजित काय करा हवेत चेंडू बघा झेल होतो का आणि नाही एकदा पूर्ण 2 धाव झाले पूर्ण आलेले आहेत आणि अशा प्रकारे थोडस 18 दुसरं चालू आहे पुन्हा एकदा सुजित पुन्हा घालून डायरेक्ट काय चेंडू पण कोणाचा कळला नाही पाहूया विकेट होता का नाही म्हणत थोडस क्षेत्ररक्षणामध्ये कुस्त्या बुद्रुक करून जसं पाहायला मिळायला हवं तसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही कारण मला बरेच झेलवले जात आहेत थोडस मिसफील होत आहे आणि याचा पुरेपूर फायदा घेत आहे 19 श्रीकांतचा पुन्हा पवारांना चेंडू परंतु मला पवारांना चेंडू कळला नाही आणि निजाल चेंडू टाकले तो सुंदरनी आणि दुसऱ्या स्वतःचा 12 गाडी दोनकडे बात करत पुन्हा बरोबर चेंडू पाहूया एक धाव पुन्हा प्रयत्न बाउंड्रीला जाताना परंतु अंपायर बिल्डर्स कडून थोडी चूक होते आणि त्याचा फायदा घेतात ते तिथे संघ आपल्याकडे थोडासा उंच टाकला चेंडू सुटण्याला कळला नाही परंतु लेग बाईच्या सुरुवात एक धाव मिळाली होती तिथे संघाला आणि एकूण धावती वार्षिक संख्या 22 आणि उत्तम अशी ही जोडगोळी पाहायला मिळते आपल्याला मैदानावरती स्वप्नी आणि अमोल पवार यांच्या स्वरूपात परंतु षटकांच्या आजूबाजूचे काही दिसत नाही पाहूया वातावरण आणि पुन्हा एकदा षटकांचा प्रयत्न आहे परंतु संतोष संसार यांचा उत्तम चांगला असा नमुना पाहायला मिळतो प्रथम पाहायला मिळतो गोलंदाज पुन्हा एकदा आठवडा चेंडू मला वाटतंय बॅट्समॅन आणता येत नाही पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा चेंडू सतत 3 चेंडू निवड टाकले संतोष संचारी काढून पुन्हा एकदा संतोष संचारी तो अमोल पुन्हा एकदा निवड चेंडू काही त्यांना कळलाच नाही आणि षटक संपलेलं आहे
चांगला स्पेल संतोष संचार यांच्याकडून पाहायला मिळेल आपल्याला. एकच लाईन पकडून ऑप्शनमध्ये चेंडू अमोल पवारला काही कळला नाही आणि 4 मिनिटं चेंडू ताकद धावा 15 धावा खर्च करत आपल्या संघाला नक्कीच धावांचा डोंगर रस्ता असून समोरच्या संघाला त्यांनी थांबवलेलं आहे. आपल्याला सर्व कल्पना आहे पॉवर प्लेची 2 ते 5 षटकामध्ये केवळ पॉवर प्ले घ्यायचा आपण चाव्या पण घेऊ शकत नाही. आणि 24 पुन्हा एकदा हो खूपच मला वाटतं सुधारा मिळत होते मला तर ऑप्शन वाटत ते हो खरंच सुंदर होईल बाहेर सुजित करून एक छोटी मूर्ती आहे. आणि हा क्रिकेटचा हो आत्महत्या झालेली वाटतं पाहूया नाही हो नक्की क्रिकेट बात. आणि सुजित यांचा हा पुन्हा एकदा सुजित यांचा चेंडू अमोलांना आणि किपरला काय तो कळला नाही परंतु त्याचा काही फारसा इफेक्ट झाला नाही. चेंडू निर्धाव काढला आणि दिसतोय पुन्हा एकदा सुजित टू अमोल मारणारा चेंडू परंतु बॅट्समॅनला काही कळला नाही. म्हणूनच गोलंदाजा म्हणजे मला वाटतं पिचला सुद्धा चांगली सपोर्ट मिळतो त्यांचा साथ मिळते. हो खरंच अप्रतिम एक इंटरनॅशनल लेवलचा ओव्हर खतम समजून पॉवर प्ले पाहूया. हो आपल्याला चेंडू मला वाटतं आपण आणि पाहूया नो बॉल दिलाय तो अंपायर्सने. पुन्हा एकदा संख्या खूपच झाला चेंडू आणि अंपायर्सनी वाईट घोषित केलेला आहे. ओंकार मोरे अमोलांना थोडीशी कट घेऊन वाटतं एक धाव पूर्ण आणि 2 धावा दिल्या त्या अमोलाने आणि एकूण संख्या 31 बदल दिसत नाही. तिथे संघ थोडासा बॅकफुटला घ्यायचा का वाटतो आणि पुन्हा इलेक्शनचा बाहेर चालला चेंडू मला वाटतं एक्स्ट्रा धावा आपल्या गोलंदाज काही फारसं नियंत्रण दिसत नाही त्यांच्या गोलंदाजावरती. पुन्हा निघाला टाकला चेंडू बॅट्समॅनने अचूक करेक्ट करत लेगला मारला जातो. एकच 2 धावा घेतल्या त्या पुन्हा एकदा चिकन घेण्याचा प्रयत्न करूया आणि नाही बॅट्समॅन सेफ आहे. आणि वाद्यांच्या मोरे तयार मोरेचे अमल हो सुंदर आहे त्याचा चेंडू पाहिजे झेल होतो का किपर यांच्या आणि हो खरंच सुंदर आणि बात हा पुन्हा एकदा मोरे तयार अमोलांना आणि मग ते मला वाटतं लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. आता पूर्णपणेच पुन्हा एकदा हळद पाण्यात चेंडू झेल होतं का नाही मला वाटतं एक धाव पूर्ण थोडीशी 5 षटक जमलेलं आहे. 5 षटकामध्ये मला वाटतं तिथे संघाचं हे शेवटचे षटक आणि फक्त 35 धावा फळकाव लागलेल्या आहेत. तेव्हा हा षटक किती घेऊन मिळवता ते पाहूया. पुन्हा एकदा वेगळा लागला चेंडू परंतु बॅट्समॅननी कनेक्ट काही केला नाही. मला लेफ्ट वाईट धाव लेफ्ट स्टंपच्या बाहेर मालक समजी पुढे सगळ्यांना कधी आपण नाणेफेक करून घ्यायचं. 6वं षटक आणि नंतर चेंडू पाहूया झेल होतो की प्लेअर सुंदर झेल काय सुंदर झेल आणि पुन्हा एकदा 11.5 तिथे संघाला हाणामारचे षटक आणि या षटकामध्ये खरं तर धावा यायला पाहिजे पण तो विकेट पुन्हा एकदा गमावले. आणि उजले कोणचे कर्णधार मी मगाशी म्हटलं होतं. पुन्हा एकदा आपला चेंडू ऑप्शनचा खूपच भारी होता चेंडू हा आणि अंपायर्सचा निर्णय आणि वाईट ऑप्शनचा खूपच भारी चेंडू. पुन्हा एकदा पाहूया आपल्या षटकामध्ये किती होतात त्याचं वाटतं. पुन्हा एकदा अभाव चेंडू दर्शनाला कळला नाही. पुन्हा एकदा मला वाटतं 4 धावा बॅट्समॅनचा कनेक्ट करत समीर पाहूया आपल्या संघासाठी तर शाहकार षटकासाठी होणं गरजेचं आहे परंतु त्याचा तितकीच उत्तम गोलंदाजी पाहायला मिळत होती इथे आणि वाटतं बॉल
हुकला मारण्याचा प्रयत्न, एक 2 धावा पूर्ण झालेले आहेत. वाटते 2 धावा बनायला होताना अमोल मोरे आहे ना, अमोल रणपिताना तो सलामी दिली चेंडूची. पहिला चेंडू अमोल रणपितांनी सलामी दिली. दुसरा चेंडू होता तो अमोल रणपितांना. आपला चेंडू उंच वाला चेंडू हवेत होता, जाऊया गेलो होतो का, परंतु मला वाटतं आता हो मला वाटतं 4 धावामध्ये बदल अमोल रणपितांची उत्तम फलंदाजी. आणि मला वाटतं डीजे आपला बंद आहे का, डीजे घेतलेला आहे पुन्हा एकदा सुरेश गोळे यांचा. पुन्हा एकदा आपला चेंडू जयदेव पाहूया, एक धाव पूर्ण अमोल रणपिसे. मला वाटतं आपला खूपच सुंदर फलंदाजी. ओ संतोष संसारच्या बाजूने खणखणीत षटकार, लहान वाला पहिला खणखणीत षटकार संतोष संसारच्या बॅटमधून. धन्यवाद 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 की आपण आम्हाला इथे मला षटकार हा नागते पाऊस नागते षटकार उत्तम. पुन्हा एकदा हो मराठा सोडूयांचा एक उचलता चेंडू होता, बॅट्समॅन संतोष संसारमध्ये कळला नाही आणि त्यांच्या अंगाला लागून मात्र चिकी रंगी असून अमोल रणपिसे आणि संतोष संसारे मात्र थांबून शकले आहेत. षटक चालू आहे. सोडूयांचा पुन्हा चेंडू लेलेवाला चेंडू एकदा पूर्ण. हो त्याचं थोडस मिसफिल्ड आणि एक आता 2 धावा घेण्यातून वाचू शकले नाहीत ते तिघे संघ. पहिलं षटक संपलेलं आहे. बिनबाद उत्तम खेळपट्टी आपण बनवली त्याबद्दल पुन्हा एकदा किरण तोरडे आणि 6 पुन्हा एकदा संतोष संसारकडून खणखणात षटकार पाहायला मिळतं ग्रीनबॅक स्टेडियम 7 वरती. किरण तोरडे त्यांनी पुन्हा एकदा मला संतोष संसार काही काढला नाही चेंडू, थोडासा हाईट उचली घेतला चेंडू आणि चेंडू त्यांची लस सापडलेले 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु संतोष संसारमध्ये काढला नाही. निर्धाव चेंडू किरण तोरडे आणि किरण तोरडे पुन्हा एकदा तोच चेंडू मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. दुसरा भाऊ थोडासा उचली घेतला चेंडू तर खंडाने अचूक पकडला आणि पुन्हा एकदा काही क्षणात करणार आपल्याला अमोल रणपिसे. उंच वाला चेंडू लहान वाल्याचे खणखणीत षटकार, लहान वालेला अमोल रणपिसांच्या बॅटमधून खणखणीत षटकार आणि मला वाटणी क्रमांकात आली होती संतोष संसारे. पहिला चेंडू सचिन यांचा संतोष संसारेंना थोडासा उंच चेंडू वाटतं हा निर्धाव चेंडू उत्तम लाईन पाहायला मिळाला ते सचिन कडे. होऊया पुढचा चेंडू सचिन यांचा संतोष संसारे वेगळा चेंडू आणि उत्तम असा हा हुक शॉट पाहायला मिळाला तो संतोष संसारांच्या बॅटमधून आणि हा चौकार. हॅलो माणसं गेली सगळी. अमोल रणपिसे यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार आणि मला वाटतं अमोल रणपिसे यांची भेदक फलंदाजी पाहायला मिळते, स्फोटक फलंदाजी. ते आता पुन्हा एकदा मला वाटतं उचल घेतला चेंडू अमोल रणपिसे काही कळला नाही. अंपायर जवळपास उत्तम रणनीती अमोल रणपिसे आणि सचिन पुढे गेलो होतो आणि खरंच अमोल रणपिसे यांचा गडी बाद पहिला हादरा अमोल रणपिसे यांच्या स्वरूपात पहिला गडी बाद. खुशे बुजुर्ग मला वाटतं गडी बाद झाल्याचं त्यांना दुःख नसेल, कारण जवळपास विजयाच्या जवळ आणून घेतलेला संघ कोस्टे बुद्रुक चांगली उत्तम. पुन्हा एकदा किरण तोरडे संतोष संसारेंना लेगा लागला चेंडू ऑप्टर्न करत संतोष संसारेने बॅटला कनेक्ट होत मला वाटतं एक धाव पूर्ण झाल्याने प्रयत्न पहिला सफळ होतो का आणि दुसरा धाव पूर्ण. संतोष संसारे पॉवर प्ले घेताना संघाला हा सामना खिशात घालण्यासाठी. पाहूया किरण तोरडे आपल्या संघासाठी काही करू शकतात का, थांबू शकतो का आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि खरं सुंदर कनेक्ट केलं. 4 धावांच्या बदल्यात हा रिव्हर्स शूट पाहायला मिळाला आहे संतोष संसारेंच्या बॅटमधून. उत्तम नमुना संतोष संसारेंचा. आपण पाहत असाल सध्या क्रिकेट बदललेलं आहे, खूप छान असं ताळमेळ पाहायला मिळतो. पुन्हा एकदा किरण तोरडे संतोष संसारेंना थोडासा उंच लागला चेंडू संतोष संसारेने कनेक्ट करत एक धाव घेतली आणि हा सामना जिंकलेला होतो कोस्टे बुद्रुक संघाने. कोस्टे बुद्रुक संघाचं अभिनंदन. आणि आता आपण होणार सामना उजवेकडून असेल कोस्टे गाडून आपण आपला निर्णय कळला असेल तर आपण लगेच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे.